शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच भारतीय संविधानाचे जनक प्रज्ञासूर्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करते. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या बंधू भगिनींनो, आज आपण कार्यक्रमासाठी जमलो आहे. या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करते, ते आपण शांतपणे ऐकावे अशी मी नम्र विनंती करते. मित्रांनो, आजही आठवतो तो दिवस. शाळेचा पहिला दिवस होता. तेव्हा कोरोना होता, शाळा बंद होत्या. माझे बाबा मला मारुती मंदिरात घेऊन जायचे. मारुती मंदिरातच आमची 2 तासांची शाळा होती. आमच्या हिरे मॅडमांनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवले, गाणे, गोष्टी, कविता तसेच विविध खेळ शिकवले. पहिली आणि दुसरी या दोन्ही वर्षात कोरोना असल्यामुळे आम्ही फक्त आमची 2 तासांची शाळा होती. आम्ही शाळेत गेलो ते फक्त 3री आणि 4थी या 2 वर्षात आम्ही खूप काही शिकलो. मॅडमांनी आम्हाला कधी मारले नाही. मॅडम चांगला अभ्यास केला की मॅडम शाबासकी द्यायच्या. भांबरे मॅडमांनी मला नृत्य शिकवले. डान्समध्ये मी तालुका स्तरापर्यंत गेले. मला सर्व शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक मॅडमांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले, वेळोवेळी आमचे कौतुक केले. हिरे सर, चांदे सर, राऊत मॅडम यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. चला ग पुरींनो, ही बदाने मॅडमांची प्रेमळ हाक ऐकताच आम्ही धावत जायचो. आता मी 5वीत जाणार, पण इथली प्रत्येक गोष्ट लक्षात राहील. सर्व गुरुजनांना एकच विनंती करेल की तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू द्या. इथली ज्ञानाची शिदोरी घेऊन मी आपल्या गावचे नाव रोशन करीन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.